हॅलो. आज आम्ही जातोय जेजुरी फिरायला. खूप दिवसांची इच्छा होती. लग्नानंतर एकदा पण नव्हतो गेलो, तर म्हटलं चला आज जाऊन येऊ. इथं पण येऊ तरी चालले ट्रेन. कुठे आठ लालपरी बघायची दिसत आहे ना. आपण बाय हे समोरचं पांढरं मोरगाव. आपल्याकडे मारेगाव, इकडे मोरगाव. थंडा माहोल आहे. अशा ती असं मला फिरूच्या वाटतं. मला गर्दी नाही आवडत. आज नाही गर्दी. काल असं वाटलंच गर्दी. काल सुट्टी होती. किती 60. UPI नाही ना, फोन पे कॅश पे. नाही आहे ना कॅश. कॅश नाही आहे. परत येताना इकडनंच. हो. दुसरीकडे जातात. वरती जाते का पार्किंगला? नाही, वर नाही जात. हा. खाली पायऱ्यांपर्यंत जातात. आधी जात होतं ना मध्ये. रोडचं काम चालू आहे वर. अच्छा अच्छा, रोडचं काम चालू आहे. चालेल. आहे ना तिकडे पार्किंगची व्यवस्था? हा, पार्किंग वेगळी आहे. पार्किंगचे पैसे वेगळे. पे पार्किंग. ठीक आहे. UPI चालेल ना पण तिथे. थँक्यू. चालेल, वरती जाऊ द्यायला पाहिजे होतं. बरं झालं तेव्हा जाऊ दिलं तर. आजी आली तरी. म्हणजे थोडंसं चढा लागलं. थोडस आजी कम भक्क चढे. आजी एनर्जी आली असेल. नाही पण कोणते? शिकवले आता आपण. हे का म्हणताय? नाही मंदिर कोणीकडे? मंदिर इकडूनच असेल मला वाटतं. इकडे दुकान दिसतंय. पहिला आपण इकडे कुठेतरी बाईक लावली होती, आठवते? हो इकडेच कुठेतरी लावली होती. मग आपण पण माहिती पायऱ्यांवरून नाही गेलो होतो. प्रसाद घ्यायचा आहे का? तिकडून जाते ते वरती, आठवते? मग एकदा आपण हे केलं होतं. हो तेच, पायऱ्यावरून नाही गेलो होतो आपण, दुसरीकडून गेलो होतो. इथून पायऱ्या आहे. जाऊ द्या. लय भरायचं ते थोडं भरायचं.
मंदिराला 4 दरवाजे आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आम्ही इकडून पूर्वेकडून आलो आहे. इकडून हे मंदिराचं मुख्य द्वार, इकडे पश्चिम दरवाजा, प्राचीन मंदिर, खंडोबा मंदिर, जेजुरी. घ्या काकडे, घ्या काकडे. चल इकडे माझा हात पकड, इकडे 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 पकड बोट. चलो घ्या काकडे, घ्या काकडे. चला बरं तिकडून तर लाल लाईट चालू आहे. काढून ठेवली. समोर थोडस चालशील. दर्शन झालं, मंदिरात आलो. आयफोनचे व्हिडिओ भारी निघतात, पण आबाड वगैरे एकदम रिअल. बघ इथे ये ना, है ना. हो इकडून यायचं आहे. आणि हे मंदिराचा गाभारा. आज शुक्रवार असल्यामुळे लवकर नंबर लागत आहे. दर्शन झालंय. आजचं शुक्रवार होतं तर 5 मिनिटातच झालं सर्व दर्शन आणि प्रॉपर दर्शन झालं असं. आता त्याच्यानंतर बाजूलाच एक ते मंदिर, तुळजाभवानीचं मंदिर आहे लगेच लागून. इकडे असे वेगवेगळे मंदिर आहे खूप सारे. हे आहे मेन मंदिर. इथं 5 मिनिटातच दर्शन होतं. त्याच्या मागे हे तुळजाभवानीचं मंदिर आणि बाजूला असे वेगवेगळे मंदिर आहेत. हे पंचलिंग आहे, तसे इकडे वेगळे आहे. ऐसे का तू इकडे बघ ना. टाटा, हाय. दर्शन झालं आणि आता बसलोय तेच लगेच. 5 मिनिटातच झालं सर. शुक्रवार आहे, वर्किंग डे, आणि मी टाकली सुट्टी. मला टोटल 4 दिवसात सुट्ट्या मिळाल्या. मस्त लॉंग विकेंड आहे. फिरून येतो मस्त फॅमिलीसोबत.
पश्चिम दरवाजा. येथून भानुबाई मंदिराकडे जातात. वेगवेगळे मंदिर आहेत. जे प्राचीन मंदिर आहे खंडोबाचं ते इकडे आहे. याचे झेंडा दिसत आहे ना, याच्या पण पलीकडे. वरून असे 100 पायऱ्या उतरल्यानंतर इथे बानाईचं मंदिर आहे. बानाई म्हणजेच बानुदेवी. इथे पण ओटी भरतात बाया. एक ओटी वरती, बाजूलाच पार्क आहे आणि हे मंदिर. दर्शन लगेच झालं आणि आता निघतोय परत. पश्चिम दरवाजाकडे गेलो होतो, तिकडून आता पुन्हा परत पूर्व दरवाजाकडे. समोर एक असा तलाव आहे. पूर्ण गडाच्या अवतीभोवतीच तलाव आहे ना. हा आता म्हण. हा हा चला दर्शन झालं. आता इथून निघतो. वाटेत काहीतरी पुन्हा एखादा स्पॉट दिसलं चांगलं, थांबतो तिथे. झालं दर्शन आणि आता घराकडे. तसंच दर्शन झाल्याच्या नंतर परत येताना सासवड जवळ एक सूर्यफुलाची शेती होती. शेवटी तिथे थोडे फोटो काढले, रीलसाठी थोडा कंटेंट बनवला आणि निघालो घरी.